नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ब्रोकोलीचे पकोडे. हे पकोडे खायला खूप टेस्टी लागतात आणि करायलासुद्धा फार सोपे आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ब्रोकोलीचे पकोडे बनवण्यासाठी मी इथं 250 ग्रॅम ब्रोकोली घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा छोट्या छोट्या पीसमध्ये मी कट करून घेतलेली आहे ब्रोकोली. खालचा जाडसर भाग मी काढून टाकलेला आहे. तर आता आपल्याला हे उकळत्या पाण्यात 2 ते 3 मिनिट हे बॉईल करून घ्यायचे आहे ब्रोकोली. सुरुवातीला पाणी आपलं उकळलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मीठ, आता यामध्ये घालायचे आपल्याला कट करून घेतलेली ब्रोकोली, आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिट व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहे ब्रोकोली. थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत. साधारण 3 मिनिट झालेले आहेत. तर आपली ब्रोकोली व्यवस्थित बॉईल झालेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करून 1 मिनिटभर या पाण्यामध्येच, उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला ब्रोकोली ठेवायची आहे आणि नंतर काढून घ्यायची आहे. आता ब्रोकोलीच्या पकोड्यासाठी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये घालायचे आहेत आपल्याला 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा काळी मिरी आणि 3 लवंग. आता आपल्याला हे मसाला थोडासा गरम करून घ्यायचा आहे. जास्त भाजायचं नाही आपल्याला, थोडासा गरम करून घ्यायचा आपल्याला. 1 मिनिटभर आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे मसाला. याचा थोडासा सुगंध येईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे. आपला मसाला व्यवस्थित गरम झालेला आहे. पॅनसुद्धा गरम आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. पॅन गरम आहे. व्यवस्थित आपले मसाले भाजलेले आहेत. आता याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता ब्रोकोलीसुद्धा व्यवस्थित बॉईल झालेली आहे. तर एका चाळणीमध्ये आपण हे ब्रोकोली काढून घेऊया. यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे ब्रोकोली. आता याचं पूर्णपणे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. आपला मसालासुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे. तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला मसाला घालून थोडासा जाडसर काढून घ्यायचा आहे. जास्त बारीक पावडर करायची नाही आपल्याला, किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर कुटून घेऊ शकता. अशा प्रकारे जाडसर असा मसाला मी काढून घेतलेला आहे. जास्त बारीक पावडर केलेली नाही आहे, असं जाडच काढून घेतलेला आहे. आता हा मसाला एका भांड्यात काढून घेऊया आपण. मी इथे एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला हे मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला घालायचा आहे. यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. साधारण अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी. तर व्यवस्थित आपल्याला हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. आणखीन थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालायचे आपल्याला बॉईल करून घेतलेली ब्रोकोली घालायची आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे ब्रोकोली मसाल्यामध्ये. सगळे मसाले व्यवस्थित ब्रोकोलीला लागले पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे 5 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मसाले मुरले जातात ब्रोकोलीमध्ये.
5 मिनिट झालेले आहेत. तर व्यवस्थित आपली ब्रोकोली मसाल्यामध्ये व्यवस्थित मुरलेली आहे. आता आपण हे ब्रोकोली एका बाउलमध्ये काढून घेऊया. सगळी ब्रोकोली एका बाउलमध्ये काढायची आपल्याला. मी सगळी ब्रोकोली काढून घेतलेली आहे मसाल्यामधून. आता राहिलेल्या मसाल्यामध्येच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. मी इथं 1 कप चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आपल्याला. आता आपल्याला हे व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून. यामधल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्यात आपल्याला पिठामधल्या. अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला पकोडे तळण्यासाठी गरम करून घेतलेले तेल आहे. ते आपल्याला 1 चमचाभर घालायचं आहे यामध्ये. तेल व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे यामध्ये. आता यामध्ये घालायचं आपल्याला मसाला लावून घेतलेली ब्रोकोली घालायची आहे. मसाला व्यवस्थित लागलेला आहे ब्रोकोलीला. तर बेसन पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला ही ब्रोकोली मिक्स करायची आहे. किंवा तुम्ही एक ब्रोकोली पिठामध्ये बुडवून सुद्धा तळू शकता. आता तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे. लगेचच आपल्याला पकोडे तळायला घ्यायचे आहेत. तेल सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता लगेच आपल्याला पकोडे सोडायचे आहेत ब्रोकोलीचे. जेवढे कढईत बसेल तेवढे सोडायचे आहेत आपल्याला पकोडे. गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पकोडे तळायचे आहेत. असे क्रिस्पी झाले पाहिजे. मस्त आपले पकोडे तळलेले आहेत. कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे, गोल्डन कलर. असे कुरकुरीत झालेले आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट झालेले आहेत हे पकोडे. आता आपण हे काढून घेऊया. असा मस्त कलर आलेला आहे. सगळे पकोडे काढून घेतलेले आहेत. आता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पकोडे तळून घ्यायचे आहेत. सगळे पकोडे आपले ब्रोकोलीचे तळून झालेले आहेत. असे मस्त झालेले आहेत पकोडे आपले. खायला खूप छान लागतात. सध्या मार्केटमध्ये खूप प्रमाणात ब्रोकोली मिळते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा. ब्रोकोलीमध्ये प्रोटीन, फायबर भरपूर प्रमाणात राहतं. हे लहान मुलांसाठी तर ब्रोकोली खूप पौष्टिक राहते. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.